हॅलो एव्हरीवन, SDVDs मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि मी आतापर्यंत भरपूर ट्रेकिंग केलेले आहेत, भरपूर पावसाळी ट्रेक केलेले आहेत, उन्हाळी ट्रेक केलेले आहेत, हिवाळी देखील केलेले आहेत। परंतु स्नोफॉल ट्रेकसाठी मी प्रथमच निघालेली आहे। त्यामुळे मी खूप आनंदी आहे की मी स्नोफॉल हा पहिल्यांदाच पाहणार आहे। पाहूया आपण, मी वेळोवेळी इन्फॉर्मेशन देत राहीन। उत्तराखंडमधील केदारकंठा हा ट्रेक नेहमीच सर्व गिर्यारोहकांना खुणावतो। गिर्यारोहणातील जोखीम ही मोठी असते, पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे एक धाडसी गिर्यारोहकाचे काम असते। उत्तराखंडमधील स्नोफॉल ट्रेक म्हणजेच केदारकंठा हा ट्रेक, या ट्रेकचे नियोजन आणि आयोजन कोल्हापूरचे मुलुगगिरी टीम या टीमद्वारे करण्यात आले होते। टीममधील सर्वच ट्रेकमेट्स हे अतिशय केअरिंग आणि हेल्पफुल होते। इतकी काळजी घेत होते की रात्रीच्या 12-1 वाजता सुद्धा प्रत्येकाला झोपेतून उठवून खाकरा खाऊ घातलेला आहे। आणि त्यामुळे सर्वांची एनर्जी टिकून राहिलेली होती आणि असंच हसत खेळत हा प्रवास आम्ही सुरू केला। अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम यही टार्गेट है। निशाणी माझ्या उरे रंगवूनी टाक आयुष्य माझे, सूर तुझे साद दे, पहाट ओले ती तुझ्या उशाशी, रातीला वाजे येईन आता मी उराशी, आशाही जायची नको, ओढ तुझी लागे माझ्या जीवाला, जीवाशी खेळ नको, तू अशीच येणार, मी मिठीत घेणार, जग धुंद धुंद नको पाश बंद कुठलाच आता, बेहातात हात जरी दूर वाट। गाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर रील्स बनवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि रील्स बनवण्यासाठी प्रॉपर आमच्याकडे व्हिडिओ काढणारे आणि फोटो काढणारे तज्ज्ञ मंडळी होते। त्यामुळे सर्वांची एकच घाई की माझा फोटो काढ आणि माझा व्हिडिओ बनव, आणि त्यामुळे हा प्रवास कधी संपला काही कळालाच नाही। शूज लवर सकाळी 9च्या दरम्यान आम्ही हरिद्वार येथे पोहोचलो। तेथे फ्रेश झालो, नाश्ता केला आणि सांक्रीच्या प्रवासासाठी पुढे निघालो। थंडीची झिंगझिंग निघाली।
व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आपण 5 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता ट्रेनने निघालो होतो आणि आता आज 7 फेब्रुवारी आहे. 7 वाजलेले आहेत बरोबर. सांक्रीला आम्ही आता थोड्या वेळात पोहोचणारच आहोत, पण त्यामध्ये आमच्या 2 गाड्या चेंज करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या गाडीचा ब्रेक फेल झाला आणि दुसऱ्या गाडीचा टायर पंक्चर झाला. तरी देखील आम्ही सर्व ट्रेक वेडे हे अजिबात हिंमत हारलेले नाही आहेत. अतिउत्साही आहेत. बघा या थंडीत सुद्धा डान्स करतायत. भयंकर थंडी चालू आहे इथे. शेफर्ड कॅम्प साईट आपली कॅम्प साईट आहे. बाकी जिवडाच्या तलावाच्या बाजूने आहे आणि त्याच्या खाली आपली आहे एक 800 मीटर खाली आहे. म्हणजे तिथं कोणीच नसते. 2 कंपन्या आहेत तिथं, पण क्वचित असेल तर ग्रुप नाही तर वगैरे कंपनी, बाकी कोण नसणार आहे. पण असं आहे की स्नोची कंडिशन आहे की शेफर्ड कॅम्पला फर्स्ट कॅम्पला कमी, पण बेस कॅम्पला स्नो. ओके, बेस कॅम्पला आणि असं राहतं की तुम्हाला झोपायची सवय करायची, स्लीपिंग आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. 5 तारखेला आम्ही केदारकंठासाठी निघालो होतो. 7 तारखेला सांक्री येथे पोचलो. 3 दिवस पूर्णपणे प्रवासात गेला आणि आज आम्ही बऱ्याच दिवसापासूनची इच्छा आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत, स्नोफॉल ट्रेकची. स्नोफॉल होताना सर्वांना पाहण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत सर्वजण. आणि आता थोड्याच वेळात 9 वाजता आम्ही ट्रेकला सुरू करणार आहे. सांक्री ते जुडाका तलावपर्यंत तेथे मुक्काम असणार आहे आणि तेथून बेस कॅम्पपर्यंत एक मुक्काम. आणि मग सोमवारी मला वाटतं बेस कॅम्पपासून समिटसाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत. भीतीही वाटते आणि खूप छानही वाटते. बघूया कसा अनुभव होतोय. ओके, बाय. ट्रेकिंगसाठी लागणाऱ्या बऱ्याच वस्तू येथे तुम्हाला भाड्याने मिळतील. त्यासाठी नवीन काही खरेदी करावी किंवा घरून काही ओझं घेऊन यावं याची काही गरज भासत नाही. तुम्हाला हव्या त्या गोष्टी येथे भाड्याने मिळतील. हॅलो, आत्ताच आम्ही ट्रेकिंगसाठी सुरुवात केलेली आहे. सांक्रीमधून निघत आहोत. आता 10 वाजलेले आहेत. बघूया जुडाका तलावपर्यंत कितीपर्यंत पोचतोय. तो नहीं करोगे तो आप लोगों का जो खाना है, डिनर है, लंच है, वो ठंडा हो जाएगा. ठीक है ना. मेन चीज क्या है कि 4 दिन आरक्ष हो, 4 दिन मतलब फॉलो कर लो. ठीक है ना. बाकी उसके बाद जो आपको करना है वो आपकी सोच पे डिपेंड करता है. ठीक है ना. केदारकंठा हे हिमालय पर्वतरांगांच्या गोविंद पासू विहार राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात 12,500 फूट उंचीवर असलेले शिखर आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान शिवाची मान होतो. केदारकांठा हे आध्यात्मिक आणि हिवाळी ट्रेकिंगचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ट्रेकची सुरुवात सांक्री येथून केली जाते. ट्रेक करत असताना नंदा घुटी, स्वर्गरोहिणी, कालानाग शिखर, बंदरपंच पर्वत, यमुनोत्री पर्वतरांगा, जाती गंगोत्री, द्रौपदी का दांडा, जोरकंडेल यासह रुपिन दरी आणि हर की दून दरी या पर्वतीय दृश्यांमध्ये अगदी जवळून दिसणाऱ्या पर्वतीय दृश्यांचा समावेश होतो. केदारकांठा हा भारतातील सर्वोत्कृष्ट हिवाळी ट्रेक म्हणून निवडला आहे, कारण ते एकत्रितपणे अतुलनीय सौंदर्य, मोहक गावाची भव्य दृश्य, कुरण, बर्फाचे मार्ग, सुंदर तलाव, पर्वत, शांत नद्या आणि महान हिमालय शिखर यांनी नटलेले लँडस्केप. या प्रवासातला संपूर्ण रस्ता हा खडी चढण आहे. दिवसातील सलग 4 तास चढण केली जाते. गिर्यारोहकांसमोर एकूण 12,500 फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान होते. अनेक अडचणींना सामोरे जात हे आव्हान त्यांनी पूर्ण केले. एवढी खडी चढण चढून देखील आमचे ट्रेकमेट्स काही दमले नाहीत. बर्फ पाहता क्षणी त्या बर्फाचे बॉल बनवून
क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद त्यांनी घेतला. जरी सर्वजण क्षणभर विश्रांती म्हणून आनंद घेत असतील तरी देखील मला सांगावंसं वाटतं की मी ट्रेकला असताना बऱ्याच वेळा लोक मला म्हणत असतात, एन्जॉय करा, मजा करा. पण त्यांना स्पष्ट सांगू इच्छिते की ट्रेक आणि ट्रिप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ट्रिपला जाणे म्हणजे मजा करणे, एन्जॉय करणे, पण ट्रेकला जाणे म्हणजे दिव्यातून जाणे. म्हणजे ट्रिपला कुणीही जाऊ शकतो, पण ट्रेकला फक्त अध्यात्माची ओढ असणारे, इतिहासाची आवड व आस्था असणारे आणि हृदयामध्ये अधिक दुःख असेल तर दुःखाचं निरसन करण्यासाठी, त्याचबरोबर स्वची जाणीव होण्यासाठी निसर्गापेक्षा दुसरी जागा कोठेच नसते. आणि ट्रेक करण्यासाठी लक्झरी लाईफचा त्याग करावा लागतो. आणि जे ट्रेकर्स मजा मस्ती करण्यासाठी आलेले असतात ते पुन्हा कधीही ट्रेकिंगला येत नाहीत. ज्यांची निसर्गाशी आणि ऐतिहासिक वास्तूंशी नाळ जुडलेली आहे तेच वारंवार ट्रेकिंगला येतात. काय असं घाबरण्यासारखं होणार नाही. ओके, सो त्याचं काही टेन्शन नाही येणार. व्यवस्थित झोपा. जेवढे पाय गरम राहतील तेवढे बेटर आहे. बाकी सिंगर सीमा धडस दादूस काय नाही बाबा, लय थंड वाजायला लागली म्हणा. लय म्हणजे लय वाजायला लागली, काय कळतच नाही म्हणा काय करू. बर्फामध्ये नवीन प्रयोग सादर करत आहोत. दादू साला बर्फामध्ये. बर्फामध्ये कमॉन काय लावणार नाही. अरे काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्रा येऊ द्या की र. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बी जत्राला येऊ द्या की र. यस, काही नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा जे आहे त्यात खुश राहा, आनंदी राहा. ऐकलं का दादा? येऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की. मला आणखीन एक गोष्ट शेअर करावीशी वाटते की ती म्हणजे तेथे पाणी बिलकुल मिळत नाही आणि मिळालं तरी देखील तुम्ही हात लावू शकत नाही, इतकं ते थंड असतं. तेथे फक्त एक पिण्याच्या पाण्यासाठी कोमट पाण्याची बॉटल आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दिली जाते. आणि मग दुसऱ्या काही पाणी घेऊन करणाऱ्या विधी आहेत, त्या विधी तुम्हाला वेट टिश्यू पेपर, टॉयलेट पेपर यांनीच पूर्ण कराव्या लागतील. हिरवा निसर्ग जेवढा मनाला आल्हाददायक वाटतो तेवढाच सफेद निसर्ग हा देखील मनाला आनंद देणारा आणि उत्साहवर्धक असतो. परंतु हिरवा निसर्गाचा त्रास होत नाही. सफेद निसर्ग हा भयानक थंडी देऊन जातो, पण तरी देखील हिरव्या निसर्गा एवढाच महत्त्वपूर्ण वाटतो.
ये है जुडा का तलाब. अशी आख्यायिका म्हटली जाते की भगवान शंकरजींच्या जटामधून एक पाण्याचा थेंब खाली पडला होता. त्या थेंबापासून हा तलाव निर्माण झाला आहे. बर्फाने आच्छादलेली खडी चढणे म्हणजे एक चॅलेंजिंगच काम होतं. पण शूजला असणारे स्पाइक्स याचा आम्हाला खूप खूप फायदा झाला. कारण या स्पाइक्सने चांगली ग्रीप धरता आली. त्यामुळे आम्हाला ही खडी चढण बर्फाने आच्छादलेली असून देखील आम्हाला चढता उतरता आली. ये किसकी खोपड़ी है? ठीक है ना, तो ये इसलिए काम करता है कि ये बर्फ से बचाएगा आपको समिट में। तो इसलिए आपको प्रोवाइड किया जा रहा है यहाँ से। यहाँ से तो मतलब जो नीचे से जहाँ से स्पाइक दी आपको वहाँ से तो इसका कोई काम नहीं, क्योंकि लिंक बना है। यहाँ से भी लिंक बना है, जिसको जरूरत होगी वो लगा सकता है इसको, जिसको जरूरत नहीं होगी वो नहीं लगाएगा, कोई दिक्कत नहीं है। लेकिन कोई लोग होता है कि मुझे फोटो खींचना है, कोई हो जाता है शौक है किसी के भाई फोटो लगाएंगे जरूर चाहिए, मुझे ट्रेक करने जा रखे हैं तो सब लोग लगाएंगे, अच्छी बात है। तो इसका भी वही है, राइट और लेफ्ट का कोई कॉम्बिनेशन इशू नहीं है, ठीक है ना। इसको आप कोई भी पैर कर सकते हो। सबसे पहले क्या आपको कि गेटर लगाना है इस तरीके से, ठीक है ना। जो इसका ये दिख रहे हैं ना, ये रबर टाइप का एक क्लू, ये सबसे पहले ये नीचे रहेगा ऐसे में, ठीक है ना, इसके नीचे रहेगा ये ऐसे में। पहाडोवाली मॅगी दरवेळी ट्रेकिंगच्या वेळी स्पेशल डिश म्हणून ओळखली जाणारी ही मॅगी प्रत्येक ट्रेकर्सना ट्रेकिंगच्या वेळेस फार आवडते. मुलुकगिरी आणि डिस्कवरी हाईक यांच्या थ्रू झालेला हा आमचा स्नोफॉल ट्रेक अतिशय छानरित्या पार पडला. या दोन्ही टीमचे धन्यवाद मानून मी येथेच थांबते. पुन्हा भेटून नवीन काहीतरी घेऊन. इच्छा जेवढी तीव्र असेल तेवढीच ती सत्यात देखील उतरते. हा अनुभव आम्हाला स्नोफॉलने झाला, कारण स्नोफॉल होण्याची सर्वांचीच इच्छा होती. एका मिनिटासाठी का होईना पण स्नोफॉल झाला आणि आम्हा सर्वांना तो आनंद घेता आला. म्हणून नेहमी इच्छा बाळगा आणि ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. Finally, I want to say the biggest adventure you can ever take is to live the life of your dreams.